सुमारे 225 वर्षांपूर्वीचं मुंबईतील दादर परिसरातील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर, जे लाखो गणेश भक्तांचं श्रद्धास्थान. शिवाय हे मंदिर फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र आता याच मंदिराचा कायापालट केला जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. कारण इथे भाविकांची वाढती गर्दी, त्यामुळे निर्माण होणारे सुरक्षेचे प्रश्न आणि अपुऱ्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे या प्रकल्पाअंतर्गत इथे आता अत्याधुनिक कॉरिडॉर, स्मार्ट रांग व्यवस्था, मोठं पार्किंग, त्याचबरोबर सुरक्षित फुटपाथ आणि जागतिक दर्जाच्या सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिराचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलून जाणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांसाठी आणि भक्तांसाठी देखील हे मंदिर नेमकं कसं असेल, यात काय काय बदल होणार, या सगळ्याबद्दलची जी उत्तर आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मुंबईच्या दादर परिसरामध्ये उभं असलेलं श्री सिद्धिविनायक मंदिर लाखो गणेश भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. इथे येणाऱ्या कित्येक लोकांना हे ठाऊकही नसेल की साधारण 1801 साली उभारण्यात आलेल्या या मंदिराला तब्बल 225 वर्षांचा इतिहास लाभलाय. देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी या सिद्धिविनायक मंदिराची सुद्धा गणना होते. दररोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. इतकंच नाही तर संकष्ट चतुर्थी, अंगारकी आणि गणेशोत्सवाच्या काळात तर ही संख्या लाखोंमध्ये जाते. विशेष म्हणजे देशातील मोठमोठे उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटपटू, राजकारणी आणि परदेशातील मंडळी सुद्धा सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे हे मंदिर नेहमीच चर्चेमध्ये असतं. मात्र आता सिद्धिविनायक मंदिर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय आणि त्यामागे दोन मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे या मंदिराचा होणारा कायापालट आणि इथे भव्य कॉरिडॉर आणि पुनर्विकास प्रकल्प देखील राबवणार असल्याचं म्हटलं गेलंय. आणि दुसरं कारण म्हणजे न्यासामधील अमराठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून सुरू झालेला वाद. या दोन्ही मुद्द्यांवर आपण आता पुढे सविस्तररित्या बोलणार आहोत. आता राज्य सरकारने सिद्धिविनायक मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन देखील करण्यात आलंय. यावेळी या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, मुंबईच्या महापौर रितू तावडे, त्याचबरोबर उपमहापौर संजय घाडी आणि मंदिर न्यासाचे विश्वस्त उपस्थित होते. सरकारच्या मते हा प्रकल्प केवळ मंदिराचं सौंदर्य वाढवण्यासाठी नसून भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबवला जाणार आहे. सध्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची संख्या जी आहे ती प्रचंड वाढली आहे. दररोज साधारण 50 ते 60 हजार भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. इतकंच काय तर अंगारकी किंवा मोठ्या धार्मिक उत्सवाच्या काळामध्ये ही संख्या जवळपास 3 ते 5 लाखांपर्यंत पोहोचते. अनेक वेळा मंदिराबाहेर रांगा ज्या आहेत त्या थेट रस्त्यापर्यंत जाऊन पोहोचतात. परिणामी गर्दीमुळे दादर आणि प्रभादेवी परिसरातील वाहतूक सुद्धा विस्कळीत होते. उन्हाळ्यामध्ये उकाडा तर पावसाळ्यामध्ये पावसाचा त्रास सहन करत सुद्धा भाविकांना तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतंय. शिवाय मुंबई म्हटलं तर सुटसुटीत जागा उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे पार्किंगची कोणतीही व्यवस्थित सुविधा सुद्धा मंदिराच्या भोवती उपलब्ध नाहीये. त्यामुळे या सगळ्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक मर्यादा सुद्धा येतात. त्यामुळे राज्य सरकारने सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉर प्रकल्प आता हाती घेतलाय. आता या प्रकल्पामध्ये नेमकं काय काय केलं जाईल त्यावर सुद्धा नजर टाकूयात. तर या प्रकल्पामध्ये मंदिर परिसराचा मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास केला जाणार आहे. आधुनिक रांग व्यवस्थापन प्रणाली इथे तयार केली जाणार आहे. भाविकांसाठी वातानुकूलित किंवा सावलीचे मार्ग इथे तयार केले जाणार आहेत. शिवाय जेणेकरून पाऊस किंवा उन्हाचा त्रास त्यांना होणार नाही. याचबरोबर सीसीटीव्ही नेटवर्क, फेस रेकग्निशन तंत्रज्ञान, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, फायर सेफ्टी सिस्टम आणि डिजिटल दर्शन व्यवस्था सुद्धा इथे उभारली जाणार आहे. भाविकांना कमी वेळेमध्ये आणि अधिक सुरक्षित पद्धतीने दर्शन मिळावं यासाठी संपूर्ण मंदिर परिसर आता नव्याने डिझाईन केला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये मल्टी लेवल पार्किंग, त्याचबरोबर स्वतंत्र फुटपाथ, सुरक्षेसाठी वेगवेगळे प्रवेश असणार आहेत. एक्झिट मार्ग वेगळा असणार आहे. प्रसाद केंद्र असेल, त्याचबरोबर डिजिटल माहिती केंद्र आणि गर्दी नियंत्रणासाठी सुद्धा स्मार्ट टेक्नॉलॉजीचा यामध्ये वापर केला जाणार आहे. याशिवाय मंदिर परिसरातील रस्ते, फुटपाथ आणि पायाभूत सुविधांचं नूतनीकरण केलं जाईल असा दावा करण्यात आलाय. विशेष म्हणजे हा प्रकल्प पुढील 2 वर्षांमध्ये पूर्ण
पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर या प्रकल्पाचे आराखडे आणि 3D फोटो सुद्धा शेअर केले। शिवाय सिद्धिविनायक मंदिर आता नव्या रूपासाठी सज्ज होतंय असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी सांगितले की या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भाविकांचा अनुभव अधिक सुलभ आणि सुरक्षित करणं हा आहे। जगभरातून येणाऱ्या भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं सुद्धा मत त्यांनी व्यक्त केलंय। पण दुसरीकडे हे मंदिर चर्चेत येण्याचं कारण जे आहे ते म्हणजे याच पवन त्रिपाठी यांच्या नियुक्तीवरून आता मोठा वाद निर्माण झालाय। मराठी एकीकरण समितीने मंदिर न्यासामध्ये अमराठी व्यक्तीला खजिनदार पद दिल्याबद्दल आक्षेप घेतलाय। शिवाय समितीचं म्हणणं आहे की मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्था, मंदिरं आणि प्रशासनामध्ये मराठी माणसांना डावललं जातंय आणि सिद्धिविनायक सारख्या महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानामध्ये अमराठी व्यक्तींना प्रमुख पद देणं हा भविष्यासाठी धोक्याचा इशारा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करत याबद्दल संताप सुद्धा व्यक्त केलाय। त्यांनी पुढे असा आरोप केला की मुंबईतील अनेक मोठ्या संस्था, उद्योग, शिक्षण संस्था आणि धार्मिक ट्रस्टमध्ये अमराठी व्यक्तीचं वर्चस्व वाढत चाललंय आणि जर हेच चित्र कायम राहिलं तर भविष्यात मराठी माणसाचा मुंबईतील प्रभाव कमी होईल अशी भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे मराठी समाजाने आता एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। विशेष म्हणजे हा वाद अशा वेळी निर्माण झालाय जेव्हा मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा जोर धरू लागलाय। त्यामुळे सिद्धिविनायक मंदिराचा हा प्रश्न आता केवळ धार्मिक किंवा विकास प्रकल्पापुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो राजकीय आणि सामाजिक चर्चेचा सुद्धा मोठा विषय बनलाय। एकीकडे सरकार मंदिर परिसराला जागतिक दर्जाचं स्वरूप देण्याचा दावा करतंय तर दुसरीकडे मराठी संघटना मुंबईतील प्रमुख संस्थानांमध्ये मराठी माणसाचं प्रतिनिधित्व कमी होत चाललंय असा आरोप करतायत। त्यामुळे आता श्री सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट नेमका कसा होणार याकडे सुद्धा संपूर्ण भक्तांचं लक्ष लागलेलं आहे। तर मंदिरातील पदावर अमराठी व्यक्तीला ठेवण्याचा वाद पुढे आणखी चिघळणार का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। याचबरोबर विकासाच्या नावाखाली स्थानिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी येणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र सिद्धिविनायक मंदिराबद्दलची ही अपडेट तुम्हाला माहित होती का आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट सुद्धा नक्की करा। शिवाय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करा।